दंडोत प्रणाम. हिंसा पाप पापात नरक. आणि ह्या कलियुगामध्ये क्षणोक्षणी पावलोपावली आपण हिंसाच करत असतो. आपल्या डोक्यामध्ये काय आहे? हिंसा म्हणजे कोणाला तरी मारणं, मारून टाकणं. परंतु हिंसा ही अत्यंत सूक्ष्म, सर्वज्ञ प्रभू म्हणतात, एखाद्याचं मन दुखवणं, एखाद्याला वाईट बोलणं, एखाद्याला मरमर म्हणणं, त्याचं वाईट चिंतनं, कोणाला शाप देणं, ही बी एक हिंसाच आहे. कारण ती हिंसा आपण वारंवार करत असतो. कळत नकळत आपल्याला जीवन जगण्यासाठी सुखाच्या अभिलाषेपोटी मोहाच्या पाठीमागे लागून आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांबरोबर सहजच आपण असं वागत असतो, पण आपल्याला त्यातलं काहीच वाटत नाही. कारण काठिण्य आलं, आणि काठिण्य आल्यानंतर आपल्याला त्या कर्माचं काहीच वाटत नाही. परंतु तेच कर्म, मानसिक केलेलं कर्म ते वाचिक होतं, वाचिक केलेलं कर्म ते प्रारब्ध होतं. कधीच माणूस प्रारब्धावरती जात नाही. पहिला विचार करतो, मग बोलतो आणि मग कृती करतो. ज्याप्रमाणे एखाद्या चोराने चोरी केली आणि ती त्याची जर पचली तर तो दुसरी करण्यासाठी उद्युक्त होतं. तसं आपण केलेल्या मानसिक कर्माचं काय नुकसान आहे, वाचिक कर्माचं काय नुकसान आहे हे न माहीत असल्यामुळं आपण पूर्व प्रारब्धावरती जातो आणि त्यातूनच आपण फसतो. म्हणून हिंसा किती सूक्ष्म आहे, आणि त्या हिंसेपासून आपण वाचण्यासाठी आपण विचार करून आपल्या बोलण्यात, आपल्या विचारात कसा बदल करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. अन्यथा तेच आपल्या दुःखाला आणि तेच आपल्या पापाला कारण आहे. आणि म्हणून त्यापासून आपण वाचल्यानंतरच परमेश्वराचा बोध आपल्याला होईल, कळेल, त्याची जाणीव होईल, आणि त्या परमेश्वराची अनन्य भक्ती करून परमेश्वराला आपण प्राप्त करू शकतो. कारण या कलियुगामध्ये ह्या हिंसा, ह्या दोषापासून वाचणं हेच सर्वात मोठं आव्हान आपल्याला आहे, आणि ते आव्हान आपण पेलवलं पाहिजे. ते फक्त ज्ञानातून आणि जाणीवेतून. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.